नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका खास विषयावरती चर्चा करणार आहोत. आपण बघतोय बदलापूर शहर, जे वाढतं बदलापूर शहर आहे, या वाढत्या बदलापूर शहरामध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे ती वेगवेगळ्या समाजामध्ये विभागलेली आहे. बदलापुरातला बहुसंख्य समाज हा बहुजन समाज आहे आणि बहुजन समाजाची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघतोय बहुजनांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी, अगदी बहुजनांच्याच नाही तर बदलापूर शहरातल्या अनेक दुर्लक्षित घटकांसाठी प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तो बहुजन मुक्ती पार्टीकडून. आणि त्या सगळ्या आंदोलनात कुठेतरी प्रामुख्याने नेतृत्वाची भूमिका जे नेहमी सांभाळत आलेले आहेत तेच बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आपल्या सोबत आहेत, निलेश एलवेजी. त्याचबरोबर आपल्याबरोबर मुरबाड विधानसभाच्या महासचिव आहेत प्राजक्ता एलवेजी, ज्यांनी यंदाच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी निभावलेली होती आणि अपक्ष म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती. त्या आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम तुमचं आपल्या बदलापूरमध्ये मनपूर्वक स्वागत. जसं मी म्हटलं की आपल्या बदलापूर शहरातच नाही तर बहुजन समाजाची जी ताकद आहे ती खूप मोठी आहे आणि वेळोवेळी आपल्या आंदोलनातून आणि आपल्या वेगवेगळ्या भूमिकेतून ती आपण सर्वांसमोर आणलेली आहे. हे सगळं करत असताना आता तुम्ही निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. या सगळ्या अनुषंगानं आपण बघतोय तर ह्या बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम जे आहेत ते तुम्ही राबवलेले आहेत, आंदोलनं राबवलेली आहेत, काय हेतू आहे बदलापुरात, की कशा प्रकारे बहुजन जो समाज आहे तो एकवटला पाहिजे, काय सांगा? सर्वप्रथम तर सर्व नागरिकांना, मतदारांना, बदलापूर आणि मुरबाड या भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावरती आधारित समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे संविधान बहाल केलेलं आहे त्या संविधानाचा आज गौरवशाली दिवस आहे आणि तो आज बहाल केलेल्या दिवसाच्या निमित्ताने आज आपण ही जी आहे ही मुलाखत देत आहोत. आणि साहजिकच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे या संपूर्ण बहुजन समाजामध्ये जे शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, आदिवासी आहेत, मराठा, कुणबी, आगरी, तत्सम, तेली, माळे, कोळी, म्हणजे सर्वच बहुजन समाज आहेत. धर्म परत बुद्धिस्ट असतील, ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लिम असतील, या सर्वांना एक संविधानामध्ये अधिकार दिले, तो म्हणजे मताचा अधिकार. आणि त्या मताच्या अधिकाराबरोबर बाबासाहेबांनी एक दिव्य संदेश दिलेला आहे, तो म्हणजे जा आणि आपल्या भिंतीवरती लिहून ठेवायला तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची. आता शासनकर्ती जमात बनण्याचा जो दिव्य संदेश बाबासाहेबांनी दिला तो दिव्य संदेश घेऊन आम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा पाहतो की लोकांमध्ये शासनकर्ती जमात बनण्याची भावनाच नाही. लोकांमध्ये नैराश्य आहे, डिमोरलायझेशन आहे. काँग्रेस, बीजेपी सारखे जे म्हणजे बलाढ्य जे पक्ष आहेत, जे पर्टिक्युलर आमच्या भाषेमध्ये आम्ही जर का आंदोलनात्मक भाषेमध्ये जर बोलायचं झालं स्पष्टपणे ते ब्राह्मणी पक्ष आहेत. कारण RSSचे निर्माण झाले काँग्रेसचे निर्माण झालं 1885ला. काँग्रेसचे जे निर्माण केले चटर्जी, बॅनर्जी, मुखर्जी, आगरकर, गोखले, तिलक, आता हे सर्व ब्राह्मणांनी मिळून केलं आणि ब्राह्मणाच्या हितासाठी केलेले. आणि त्याच्याच त्या पक्षामध्ये महासचिव म्हणून कार्यरत होते जे गुरु गोवलकर होते. त्यांनी 1925ला RSSचं निर्माण केलं. नंतर त्याचं जनसंघ आणि भाजपमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर हे पक्ष दोन्ही जे आहेत राष्ट्रीय स्तरावरती केंद्र सरकार म्हणून काम केलेलं, कधी काँग्रेसने केलं तर आता BJPमध्ये आहे. आणि त्यांचा पक्ष आहे. आणि आपले जे काही लोक आहेत जे बहुजन चळवळ मजबूत करू इच्छितात, संविधानाचं संरक्षण करू इच्छितात, संविधानाला वाचू इच्छितात किंवा लोकशाही टिकू इच्छितात, अशी लोक काँग्रेस किंवा BJPच्या गठबंधनमध्ये कुठेतरी काम करताना दिसते. तर आमचा हेतू बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून काय आहे की बहुजनांना जागृत करणं. म्हणजे आम्ही राजकारण करणं आमचा उद्देश नाही, तर लोकांमध्ये जागृती करून राजकारण शिकवणं. राजकारण काय असलं पाहिजे, राजकारण कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर लोकांना आपली स्ट्रेंथ माहिती नाही, स्वतःची जी काही ताकद आहे, शक्ती आहे ते माहिती नाही. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बाबासाहेबांनी आपलं जे संविधानिक फंडामेंटल जे राईट्स दिलेले, बोलण्याचा अधिकार, संघटन बांधण्याचा अधिकार, त्या संघटनेच्या माध्यमातून विविध आपला जो ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम घेऊन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृती करणे आणि जागृती करून लोकांना संघटित करणे हे काम आहे. तर हेच आम्ही जे आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून विविध सामाजिक संघटनांना हाताशी घेऊन मुरबाड बदलापूरचं एक मोठं पॅटर्न आम्ही बनवण्याच्या प्रयत्नात आहोत. ज्या पद्धतीने अकोला पॅटर्न आहे, तिथे बहुजन चळवळीचे सर्व सामाजिक संघटना, सर्व नेते मंडळी एकत्र आले आणि त्यांनी तिकडे त्या ठिकाणी एक पॅटर्न तयार केला.
तो महाराष्ट्रापुरते, तर आम्ही देशभरासाठी मुरबाड पॅटर्न बनवू इच्छितो. असं आमचं स्वप्न आहे की बदलापूर मुरबाडकरांच्या जे काही समस्या आहेत त्यांना जर का पूर्णविराम लावायचा असेल तर बहुजन चळवळ मजबूत झालं पाहिजे, असं आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला झालं तर आमचं स्वतःचं काय ऑब्जेक्टिव्ह नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न राजमाता जिजाऊंनी पाहिलं होतं की त्याच्यामध्ये समतावादी रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे. रयतेचं राज्य म्हणजे अर्थातच लोकशाही, आणि त्या लोकशाहीमध्ये जे सर्व गोरगरीब सर्व जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने राहत होते. परंतु त्याच स्वराज्याला विरोध केला गेला. राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांचा विरोध झाला याच लोकांच्या माध्यमातून. तर मग हे कुठेतरी असं वाटतं की आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला संविधानिक अधिकार दिले, त्या अधिकाराच्या आधारावरती पुन्हा ते स्वराज्य निर्माण करायचे आहेत. बाबासाहेबांनी फक्त बोलले नाही, तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून प्रेरणा घेऊन प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे उद्देशिका त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे की आम्हाला या भारतामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावरती आधारित समाज व राष्ट्र निर्माण करायचं. आणि तो उद्देश करण्यासाठीच आम्ही मैदानात होतो. नक्कीच तुमची जी भूमिका आहे किंवा तुमचा तो उद्देश आहे तो अगदी प्रामाणिक आहे. आपण बघतोय बहुजनांनी एकवटावं हा एक प्रामुख्यानं उद्देश घेऊन बहुजन मुक्ती पार्टी काम करत आहे गेल्या अनेक वर्षांपासून. जसं आपण म्हणतोय की राष्ट्रीय पक्ष जे आहेत, प्रमुख राष्ट्रीय पक्ष भाजपा आणि काँग्रेस, यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की ते कुठेतरी ब्राह्मणशाही आहे. पण आज आपण बघतोय तर काँग्रेस हा जो पक्ष आहे तो कुठेतरी अल्पसंख्याक आणि बहुजनांना घेऊन सुद्धा पुढे जातोय. आणि भाजपात आपण जर बघितलं तर ती तेवढा काही परिवर्तन असं काही दिसत नाहीये किंवा त्या अनुषंगाने, किंवा RSS हाच एक माध्यमातून जो आहे तो भाजपा पक्ष चालवतोय, अशा प्रकारचं चित्र आपण बघत असतो आणि अनेकदा टीका सुद्धा होत असते. मग काँग्रेस जर बहुजनांना घेऊन सोबत चाललंय, पुढे चाललंय, तर असं वाटतं का की बहुजनांचा विकास होतोय किंवा बहुजन कुठेतरी एकवटतात असं वाटतं का? मला नाही असं वाटत. ते लोक कसं आहे की षडयंत्र करून काम करतात, म्हणजे खूप स्मार्टली काम करतात. आता सनातनी बीजेपी आहे, सनातनी हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ते म्हणजे पर्टिक्युलरली ब्राह्मणशाही प्रस्थापित करण्यासाठी कुठल्याही स्तरावरती जाणार. आता तुम्ही पाहिलेलं ईव्हीएमचा पण विषय, ईव्हीएमचा पण मोठा घोटाळा या आपण विधानसभेमध्ये झालेला आहे, लोकसभेला पण झालेला आहे. साधारण 2004 आणि 2009 ईव्हीएमच्या माध्यमातून काँग्रेसनेच घोटाळा केलेला आहे. ईव्हीएमचा वापर काँग्रेसने केलेला आहे. आणि मग नंतर ही गोष्ट जेव्हा बीजेपीच्या लोकांना माहिती मिळाली तेव्हा सुब्रमण्यम स्वामी त्यावेळेला होते, त्यांनी मग ते एक आंदोलन केलं होतं. आणि मग त्यावेळेला त्यांनी ईव्हीएमचा विषय जेव्हा एक्सपोज केला तेव्हा मग काँग्रेस आणि बीजेपीमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये एक हे झालं, करार झाला. आणि त्याच्यामध्ये ठरवलं गेलं की ठीक आहे, आता 10 वर्ष तुम्ही राज्य केलं, आता पुढचे 10 वर्ष आम्ही करू. 2014 आणि 2019 आता 2024 आहे, पुन्हा आता बीजेपी एकदा सत्तेवरती आले, ते काय आता सत्ता सोडायला मागत नाही. आणि त्याच्यामुळे काँग्रेस ही जी काही पुरोगामी असण्याचं जे काही नौटंकी करते हे आपल्या लोकांना कळायला पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं काँग्रेस हे जळतं घर आहे, बरोबर. काँग्रेस हे जळतं घर आहे आणि त्या काँग्रेसला मजबूत करण्याचं काम आपलेच लोक करतात. मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये पॉलिटिकली अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यांना राजकीय समज नाही आहे की ज्या लोकांनी इतिहासामध्ये आमच्या महापुरुषांबरोबर धोकेबाजी केली ते भविष्यात पण धोकेबाजीच करतील ना. आता बाबासाहेबांच्या विरोधात ज्या उमेदवाराला बाबासाहेबांच्या विरोधात तो काँग्रेसचाच होता ना. आणि तो शेड्यूल कास्ट फेडरेशन मधनं त्याला त्याची अकलपट्टी केली, त्याला त्यांनी तिकीट देऊन बाबासाहेबांना हरवण्याचं काम केलं. तो भाग वेगळा. बाबासाहेब नंतर समजा विधानसभेमध्ये निवडून गेले आणि नामशूद्र लोकांनी त्यांना निवडवलं, तो भाग वेगळा. परंतु काँग्रेस हे कसं षडयंत्र करून काम करते की आपल्याच लोकांना आपल्याच विरोधात उभे केले. आणि जेवढे पण कायदे बनवलेले आहेत काँग्रेसच्या काळात बनवलेले आहेत, बीजेपी तर आता आली ना, 10-15 वर्षापूर्वीपासून आली. पण त्याच्या अगोदर जेवढे पण या संविधानामध्ये जे काही कायदे बदलण्याचं काम केलेलं आहे त्यांनी केलेले. काळे कायदे आपल्या याच्या विरोधातले, शेतकऱ्यांच्या विरोधातले, शिक्षणाचे जे काही कायदे बनवले, न्यू एज्युकेशन पॉलिसी बनवलेली, हे त्यांनी ईव्हीएम त्यांनी आणलेलं आहे. बरेचसे जे काही कामगारांचे कायदे असतील, शेतकऱ्यांचे असेल, विद्यार्थ्यांचे असेल, लोकांचे, नागरिकांचे, आता पर्टिक्युलर अनुसूचित जाती जमातीचा जो काही पर्टिक्युलरली रिझर्वेशनचा जो भाग आहे त्याच्यासाठी काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने ओबीसीचं आरक्षण पण नाही दिलं. ते तर होते ना सत्तेमध्ये. आज ओबीसी लोक त्यांच्यासाठी जीव देत आहेत, पूर्ण मारामारी करतायत, आंदोलने करतायत. ओबीसीचा मराठ्यांचा काय फायदा झाला? बीजेपी पण तीच आहे आणि काँग्रेस पण तीच. फक्त काय या मुद्द्यांच्या आधारावरती यांना कुठेतरी यूज करायचं आहे, यूज करून त्यांचा वापर करून
थ्रो करायचा. यूज अँड थ्रो म्हणजे डिवाइड अँड रूल ज्या पद्धतीने इंग्रजांनी केलं होतं त्याच्या अगोदरपासून ब्राह्मण लोक आहेत 2500 वर्षापासून, आणि आता काँग्रेस आणि बीजेपीच्या माध्यमातून ब्राह्मणशाही प्रस्थापित केलेली आहे. याचं जिवंत उदाहरण जर द्यायचं झालं ऐतिहासिक उदाहरणाच्या आधारावरती की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे निर्माण केलं होतं, आणि आपल्याला असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य याच्या विरोधात मुघलशाही होती. मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्यानंतर मुघलशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे, मग पेशवाई का निर्माण. म्हणजे एक ठिकाणी हे दाखवतात की पुरोगामी आहे परंतु म्युच्युअल अंडरस्टँडिंगने काम करतात. आपण पाहिले मोहन भागवत साहेबांचं पण मीटिंग्स होतात मुसलमान लिडर्स बरोबर, आणि मुसलमान समाजामध्ये मुस्लिम धर्मामध्ये बरेचसे जे आहेत ते ब्राह्मण लोकांनी प्रवेश केलेले मुसलमान धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये, बुद्धिस्ट धर्मामध्ये केलेले आहेत. ते कुठेही जाऊ दे, 3.5% पूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये 1.5% प्रमाणात आहेत, तरी पण ती लोक संघटित आहेत. बरोबर. आणि आपण बहुसंख्य असताना पण संघटित नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. एक्झॅक्टली. खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही. विकास व्हायचा असेल किंवा आपल्याला पुढे जायचं असेल तर संघटित होणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाच एक संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित झाल्याशिवाय जो संघर्ष आपण करणार आहोत त्याला खरंच यश येणार नाही, अशा प्रकारचं कुठेतरी भाकीत त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं, आणि आज ते खरं होताना दिसतंय. आपण याच अनुषंगानं पुढे जात असताना या चर्चेत सर आपण बघतोय आता तुम्ही विषय काढलात, जर राष्ट्रीय पक्ष भाजपा आणि काँग्रेस हे स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्यांनाच वापरून घेतात असं आपलं म्हणणं आहे. महाराष्ट्रात जे प्रादेशिक पक्ष आहेत जे त्यातूनच कुठेतरी विघटित होऊन जे प्रादेशिक पक्ष आज तयार झालेले आहेत, आजची जर सध्याची स्थिती पाहिली तर हे सगळे प्रादेशिक पक्ष सुद्धा संपण्याच्या ह्याच्यात आहेत असं वाटतं का? कारण आपण आता बघतोय की एक महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आज आपण जी बघतोय त्यात सगळ्यात मोठा जो पक्ष आहे महाराष्ट्रात तो भाजपा जो उभा राहिलेला आहे. हे सगळे जे बाकीचे प्रादेशिक पक्ष आहेत ते कुठेतरी संपण्याच्या वाटेवर आहेत असं वाटतं का, आणि त्याचं कारण काय असावं? वन नेशन वन इलेक्शनची जी त्यांची कन्सेप्ट आहे, म्हणजे या भारतामध्ये फक्त बीजेपी रुलिंग पार्टी इथे हिटलरशाही निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणजे मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे पहिले ब्राह्मणशाही प्रस्थापित होते, आणि आता तेच त्यांना संविधानामुळे करता येत नाही. मग त्याचं काय, आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत ते संपवायचे, मग त्यासाठी संविधान चेंज करणं गरजेचं आहे. 1/3 मेजॉरिटी त्यांना पाहिजे. मग त्यासाठी प्रादेशिक पार्टी, त्याच्यामध्ये बहुजन समाजाचे लोक काम करतात. आता शरद पवार झाले, उद्धव साहेब झाले, त्याचं उदाहरण आहे आपल्याकडे की बाबा ठीक आहे की आजच्या तारखेला ती लोक प्रयत्नशील आहेत, पण त्यांचे पक्ष संपवलेत ना. त्यांच्याच आमदारांना, खासदारांना साम दाम दंड भेद नाही, ईडीच्या माध्यमातून पैसे देऊन, खोके देऊन विकत घेतलेलेच आहेत ना. मग प्रश्न असा आहे की ती लोक विरोध का नाही करत, किंवा ती लोक ईव्हीएमचा विरोध का नाही करत? याच्यासाठी नाही करत कारण ते लोकांचे पण हात दगडा केले. आज या लोकांनी पण प्रादेशिक पार्टीने कुठे ना कुठे दंगली केलेले आहेत, जातीवाद केलेले आहे, त्या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते लोकांचे हात दगडा खाली आहेत. ती लोक स्वतः घाबरलेले आहेत, ती लोक स्वतःच्या मुलाचे सीट निवडून आणू शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांची खूप अडचण झाली. आता मागे आपण पाहिलं इव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे साहेबांनी पण कॉन्फरन्स घेतली होती, बरेचसे छगन भुजबळ वगैरे बरेचसे मोठे मोठे नेते होते. त्यानंतर काय झालं आपल्याला काही दिसत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं त्या ठिकाणी पण नंतर लगेच ईडीचा त्यांना इन्क्वायरी बसल्या, आणि त्याच्यानंतर सगळे लोक युटर्न, प्रकरण शांत, युटर्नच मारलं ना डायरेक्ट. मग आजच्या जर मला हे स्पष्टपणे सांगायचं वाटतं की प्रादेशिक पार्टी का त्यांच्या समोर टिकावं लागू शकत नाही, कारण RSS संघटन आहे. RSS हे राष्ट्रीय लेवलचं ब्राह्मणांचं संघटन आहे. सरसंचालक सगळेचे सगळे आहेत तेव्हापासून आतापर्यंत 1925 आतापर्यंत सर्वचे सर्व ब्राह्मण. आता आमचे मित्र आहेत RSS मध्ये कार्यकर्ते, जीवाभावाचे आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांना आम्ही मानतो, त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊन काम करतो. परंतु आज ना उद्या त्यांना पण या गोष्टी लक्षात येतीलच, मला पूर्ण खात्री आहे. कारण ते काय इथे हिंदूच्या नावावरती लोकांना संभ्रमित करतात आणि त्यांचा यूज करतात, परंतु जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अँटी DNT धर्मपरिधी सोडून द्या, पण जे संविधानिक पद्धतीने जे लोक आहेत काय ते लोक हिंदू नाहीत, मग त्यांचे संविधानिक अधिकार का नाही भेटत, त्यांना शिक्षण का नाही भेटत, त्यांना रोजगार का नाही भेटत, त्यांचे जे काही आरक्षणाचे मुद्दे आहेत ते पण हिंदू आहेत त्यांना का नाही भेटत, ओबीसींचा आहे, मराठ्यांचा आरक्षणाचा विषय का नाही केला जात, बीजेपीची सत्ता आहे का नाही देते. म्हणजे यूज अँड थ्रो करतात. आणि राहिला प्रश्न की जे प्रादेशिक पार्टी आहेत ते का नाही करू शकत, कारण
राष्ट्रीय लेवलच्या संघटनेला टक्कर देण्याची त्यांच्याकडे तेवढी कुवत नाही. थोडंसं वाईट वाटेल पक्षाच्या मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, परंतु स्पष्ट आहे ज्यांच्याकडे संघटन शक्ती आहे तेच आपली विचारधारा प्रस्थापित करू शकतात. ज्यांच्याकडे विचारधारा प्रस्थापित करण्याची ताकद आहे ते लोक जनमत तयार करू शकतात. जे लोक जनमत तयार करू शकतात ते लोक व्यवस्था चालवू शकतात आणि ते लोक पॉवरमध्ये सत्ता चालवू शकतात. आता भाजपच्या विरोधात गेलेले जे पक्ष आहेत, समजा उद्धव साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा आपण वंचित आघाडी मानूया आपण, किंवा अजून इतर पक्षामधले जेवढे पण प्रादेशिक पार्टी आहेत, बीएसपी पण झाले किंवा अजून अखिलेश यादवची पार्टी आहे का कोणाचं राष्ट्रीय लेवलचं नेतृत्व, राष्ट्रीय लेवलची पक्ष आहे, राष्ट्रीय लेवलचे त्यांच्याकडे संघटन आहे का? या भारतामध्ये आता केव्हा एकच संघटन आहे जे बीजेपीला आणि आरएसएसला टक्कर देऊ शकतं, ते म्हणजे बामसेफ. आणि बहुजन महानायक असतील, बहुजनांचं नेतृत्व करण्यापूर्ण राष्ट्रीय स्तरावरती एकमात्र नेतृत्व ते म्हणजे माननीय वामन मेश्राम साहेब, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व काम करतो. बामसेफच्या अंतर्गत जवळजवळ 90 संघटना आहेत, 32 राज्यांमध्ये, 550 जिल्ह्यांमध्ये, 5,500 तालुक्यांमध्ये आणि 1.5 लाख गावांमध्ये. ब्राह्मणांनी वर्णव्यवस्था तर निर्माण केले होते, 4 वर्ण होते, ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र म्हणजे ओबीसी, मराठा, कुणबी, आगरी आहे. ओके, आता ओबीसी लोकांना वाटतं की आम्ही शूद्र नाहीये, ते क्षत्रिय आहेत, परंतु क्षत्रियां जर का छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय असं म्हणतात, मग राज्याभिषेकाला विरोध का होता? बरं, ते क्षत्रिय आहेत, मग त्यांना रिझर्वेशन द्यायचं काय प्रॉब्लेम आहे? तर रिझर्वेशन देत नाही. रिझर्वेशन म्हणजे भीक नाही किंवा आर्थिक नियोजनाचा तो भाग नाहीये. रिझर्वेशन रिप्रेझेंटेशन म्हणजे 100 जर का नोकऱ्या आहेत तर 100 नोकऱ्यामध्ये जर का 52% जर मराठा ओबीसी आहेत तर त्यांना 52% त्यांना मिळाला पाहिजे त्यांचा हिस्सा. हा रिझर्वेशनचा आहे. म्हणजे नोकरी असेल किंवा शिक्षणाचा वाटा असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्या लोकांना शूद्र, अतिशूद्र म्हटलं जातं. जे या वर्णव्यवस्थेच्या बाह्य आहेत ते म्हणजे अतिशूद्र आहेत. त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. आता अनुसूचित जातींमध्ये जवळजवळ 1700 जाती आहेत, अनुसूचित जमातीमध्ये जवळजवळ 900 जाती आहेत, ओबीसी मध्ये जवळजवळ 3643 जाती आहेत. म्हणजे जवळजवळ ह्या सगळ्या जातींचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 6,500च्या आसपास जाते. ते दिवसांदिवस जसं पण सर्वे होतो तसे त्या जाती वाढत चाललेल्या आहेत. तर या सर्व जातींना जर का बीजेपी, काँग्रेस हे लोक न्याय देत नाही आणि त्याच्या गठबंधनमध्ये काम करणारे राष्ट्रवादी, उद्धव साहेब किंवा इतर पक्ष आहेत ते न्याय देऊ शकत नाही, तर बहुजन मुक्ती पार्टी हाच शेवटचा पर्याय राहू शकतो. कारण त्यांच्याकडे संघटन शक्ती आहे. याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर 6 ऑक्टोबर 2023, बरोबर ना, 6 ऑक्टोबर 2023ला आम्ही नागपूरच्या हेडक्वार्टरला गेलो होतो. हेडक्वार्टरला कशासाठी गेलेलो आम्ही? तिकडे आंदोलन होतं आरएसएस हेडक्वार्टरच्या समोरच्याच मैदान इंदोरा म्हणून त्या ठिकाणी. आणि ते आंदोलन करण्याची आमची गरज नव्हती. मुळात संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला, कलम 19 प्रमाणे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, कार्यक्रम घेण्याचा अधिकार दिलेला आहे, विचारांचा प्रचार प्रसार करून लोकांना संघटित करून जागृत करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण आरएसएस, बीजेपी हे लँड ऑफ द लॉला मानत नाही. म्हणजे संविधान जे आहे या भारताच्या भूमिपुत्रांनी निर्माण केलेलं जे इकडचं लॉ ऑफ लँड आहे म्हणजे संविधान आहे ते मानत नाही. आणि संविधानाच्या विरोधात सातत्याने ते कटकारस्थान करत असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. मागे संविधान जाळण्याचं पण काम केलेलं. कुठली प्रादेशिक पार्ट्या समोर येऊन त्यांनी काम केलं नाही. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी मैदानात उतरून एनआरसी असेल किंवा शेतकऱ्यांचे कायदे असेल, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे जे काळे कायदे आहेत त्याच्या विरोधात, कामगारांचे कायदे, त्याच्यावर सातत्याने आमचे भारत बंद, महाराष्ट्र बंदचे कार्यक्रम होत राहतात. आता हे जे काही प्रादेशिक पार्ट्या आहेत ते प्रादेशिक पार्ट्या ह्याच्यासाठीच त्यांना विरोध करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे संघटन शक्ती नाहीये. दुसरी गोष्ट, त्यांचे हात दगडाखाली बांधलेले आहेत, ते कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये कुठेतरी अडकले, त्यामुळे ईडीची भीती आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये समाजाने या गोष्टींचा विचार करावा. समाजामध्ये जे नेतृत्व करणारे लोक आहेत, सामाजिक संघटन चालवणारे लोक आहेत, त्या लोकांनी विचार करणं खूप आवश्यक आहे की जे लोक संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जर का ते एकत्र येत नसतील आणि त्यांच्याकडनं जर ते होत नसेल तर निश्चित जे लोक संघर्ष करतात त्या लोकांना त्यांनी साथ दिला पाहिजे. अन्यथा आज परिस्थिती बघा कशी आहे की एवढे जनमताने त्यांना नाही भेटू शकत. आपण पाहिलं जवळजवळ 135 बीजेपीला भेटले. लोकसभेचा पण जो काही आकडा आहे तो पण भयंकर आहे. म्हणजे जेव्हापासून ईव्हीएम यायला लागली लोकशाही संपुष्टात झाली. बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये अधिकारी स्वतः बाहेर येऊन सांगतायत की त्याच्यामध्ये घोळ आहे. ईव्हीएम मशीनमध्ये जे काही त्याच्यामध्ये फेरफार केलेले आहेत मशीनमध्ये, त्यांच्या म्हणजे ते मशीनमध्ये त्यांनी स्क्रू वगैरे बाहेर पडलेले आहेत.
किंवा त्याची बॅटरी जी आहे ती बॅटरीच्या सील निघालेले आहेत. बरेचसे म्हणजे व्हिडिओ आपण आता पाहिलेले आहेत. प्रॉब्लेम होता बऱ्याच ठिकाणी. चार्जिंग म्हणजे जे आता समजा युज झालेले आहेत 20 तारखेला, तर 23 तारखेपर्यंत ती साहजिकच बॅटरी त्याची कमी झाली असेल. पण ते लोक 100%, 99% जर का बॅटरी दाखवतो म्हणजे साहजिकच त्याचा मिसयूज झालेला आहे. आणि जे संविधानाने सांगितलंय निवडणूक आयोगाची जबाबदारी काय की फ्री फेअर अँड ट्रान्सफरन्स म्हणजे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकता असली पाहिजे. तर पारदर्शकता दिसत नाही. बरोबर. स्टोरेज मध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी जर छेडखानी होते तर साहजिकच इकडे या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या कारकिर्दीवरती, त्यांच्या कामकाजावरती निश्चितपणे संशय आहे. आणि लोकशाहीच्या माध्यमातून जी काही ही प्रक्रिया चालली पाहिजे तर त्या प्रक्रियेवरती एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेता येत नाही, कारण ते विश्वासार्हता नाही आहे. प्रगत जे देश आहेत, जे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक दृष्टिकोनातून एकदम प्रगत देश त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुढारलेले जे देश आहेत ते आजही टेक्नॉलॉजीने एकदम जास्त एक्सपर्ट आहेत, जे म्हणजे खूप जास्त ती लोक मॅरिटोरियस आहेत त्या माध्यमातून. एलॉन मॅस्कने पण सांगितलं ईव्हीएम. मग आता एवढं सगळं असताना पण इकडचं जे भारतीय जे निर्वाचन आयोग आहे, निवडणूक आयोग आहे, ते ईव्हीएम वरतीच इलेक्शन घेण्यासाठी का त्यांचा हट्ट आहे? मुळात इलेक्शन म्हणजे काय? इलेक्शन म्हणजे तुम्हाला खरं प्रतिनिधित्व, लोकांचं जो म्हणतो ना जो कल आहे, लोकांचा जो आशीर्वाद आहे, त्या लोकांना त्यांना द्यायचं की ज्या लोकांचं ते लोक भलं करू शकतात, त्यांचे खरे प्रतिनिधी त्यांना पाठवायचे. परंतु ईव्हीएमच्या माध्यमातून ज्यांना आम्ही नाजायज अवलाद म्हणतो, आपण नाजायज अवलाद म्हणजे थोडंसं ऐकायला थोडं वाईट वाटेल, परंतु सोप्या भाषेत सांगायचं की एखादा माणूस असतो, तो काय करतो, कुठल्या तरी एका बाईला ठेवतो. आता माझी मिसेसच आहे इकडे, तुम्ही आमच्या बहिणीसारखे आहे, परंतु उदाहरणासारखे हे समजणं गरजेचं आहे की जी ठेवलेली बाई आहे त्याच्याकडनं जे पुत्र होतं किंवा एखादं मूल जन्माला होतं त्याला नाजायज अवलाद म्हणतात. तर ईव्हीएमच्या माध्यमातून नाजायज अवलाद तयार होत आहे. म्हणजे हे नेतृत्व करणारे लोक हे आमचं नेतृत्व नाही, खरं नाही. तर ही खूपच भयंकर परिस्थिती आहे की असे जेव्हा अवलादी या समाजामध्ये काम करतील तर साहजिकच आमच्या लोकांवरती अन्याय होतात, मुली बाईंवरती अन्याय होतात. बदलापूरमध्ये झालं, त्याच्यानंतर आपटे, कोतवा यांच्यावरती कुठली कारवाई झालेली दिसत नाही आपल्याला. सॉरी, कारवाई झालेली का दिसत नाही? कारण सत्ता त्यांची, बीजेपी त्यांचे, RSSचे कार्यकर्ते त्यांचे, RSS संघटन त्यांचं, शाळा त्यांची, मग ट्रस्टींवरती कसं होणार? मग ही भाग कुठेतरी लोकांनी समजणं गरजेचं आहे की ह्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपले जे मूलभूत संविधानिक अधिकार या संविधानकर्त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, तर त्यांच्या या संविधानाने दिलेल्या अधिकाराचं त्यांना अधिकारांना वाचवणं आणि त्या अधिकारांच्या आधारावरती संघटन शक्ती तयार करून समाजाला जागृत करणं आणि एक मोठं या ठिकाणी जागृती तयार करून शासनकर्ते जमात बनण्याचा प्रयत्न करा. ईव्हीएम आहे, आज असेल, उद्या असेल, परंतु निरंतर चालू शकत नाही. ज्या वेळेला जन आंदोलन निर्माण होईल, ज्या वेळेला पूर्ण भारतामध्ये ईव्हीएम मशीन तुटतील, फोडली जातील लोकांच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून, कारण आता महागाई वाढत, लोक त्रस्त झालेले आहेत, अन्याय वाढत चाललेले आहेत. आता पहिले तर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एवढं सुखी समाधानी होते, त्यांनी तर म्हणजे आदेश दिला होता काय की घोड्यांच्या टापाखाली शेतकऱ्यांच्या शेतीचा दाना सुद्धा येता कामा नये, तर तुमचे हात कलम केले जाते. महिलांकडे वाकड्या नजरेने पाहायचं तर विसरूनच जा. एका सरदारांनी शिवाजी महाराजांना एक भेट दिली होती, एक महिला आली होती, सुंदर होती. शिवाजी महाराज त्यांच्याकडे पाहून बोलतात, एवढे सुंदर जर आमची आई असेल तर आम्ही तेवढे सुंदर असे. हे आपल्याला आदर्श आहे ना. बाबासाहेब म्हणतात की जे लोक आपल्या महापुरुषांच्या इतिहासातून आदर्श घेऊन इतिहास समजून घेत नाही ते भविष्य निर्माण करू शकत नाही. आणि जे नेते मंडळी आजच्या तारखेला बीजेपीने शिकवले, शिवाजी महाराज शिकलेले आहेत, धर्मवादी, जातीयवादी, लोकांवरती अन्याय करणारे, शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे, विद्यार्थ्यांवरती, महिलांवरती अन्याय करणारे, म्हणून त्यांची कृती तशी आहे ना. RSS दुसरं काय शिकवते? RSS देशभक्ती शिकवते का? बरं, देशभक्ती शिकवत असते तर ज्या ज्या वेळेला या भारतामध्ये ज्या भूमिपुत्रांवरती अन्याय झाला, आता मणिपूरचं एक उदाहरण आहे, बरोबर, मणिपूरचं जिवंत उदाहरण, जिवंत काय केलं बरं सांगा? RSS सत्ता त्यांची आहे ना. अडाणी अंबानीला ती जागा द्यायची होती म्हणून RSSचे कार्यकर्ते तिकडे जाऊन 2 वर्षापासून काम करते. RSS इकडच्या प्रस्तावित जे नेते मंडळ त्यांच्यासाठी काम करते, जे व्यापारी त्यांच्यासाठी काम करते. या भारतातल्या भूमिपुत्रासाठी, या भारताच्या देशाच्या लोकांच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेच्या राज्यासाठी काय करता असा प्रश्न आहे ना आमचा. तुम्ही करत असते तर निश्चितच एवढी समस्या नसते ना. समस्येचे समाधान करण्याची जबाबदारी तुमच्याकडे जर आहे असं तुम्ही म्हणता, मग समस्या निर्माण का होतात?
मुसलमान तर शिवाजी महाराजांच्या पण राज्यामध्ये ते अंगरक्षक होते त्यांचे. आता जर वेळ नाही आपल्याला, पण जर किती नाव घेऊ शकतो आपण की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये स्वतः अंगरक्षक. मग शेवटी कृष्णा भास्कर कुलकर्णींनी शिवाजी महाराजांवरती हल्ला केला ना. हे कुठेतरी इतिहास समजला पाहिजे आपण. आपण तुमच्या बरोबर बराच वेळ चर्चा करतोय. मॅडम सोबत पण चर्चा करूयात. मॅडम, या अशा अनेक विषयांवरती चर्चा करत असताना यावेळेला मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी लढवलेली आहे. तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार होतात. कसा अनुभव होता तुमचा? तुम्हाला मिळालेला प्रतिसाद कसा होता आणि त्या प्रतिसादानंतर मिळालेला निकाल तुम्हाला अपेक्षित होता का? नमस्कार, मी प्राजक्ता निलेश शेलवे आणि सर्वप्रथम सर्व नागरिकांना आजच्या संविधान दिनाच्या शुभेच्छा देते. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देते. धन्यवाद. मी आता विधानसभेची जी निवडणूक झाली तर त्यामध्ये मी उमेदवार होते आणि उमेदवारीचा फॉर्म भरल्यापासून जो अनुभव होता की फॉर्म भरायचा शिवाय ऍफिडेव्हिट आहे सगळं ते रितसर झालं आमचं. पण त्याच्यानंतरची जी पुढची प्रोसेस होती की प्रत्येक वस्तूसाठी किंवा आम्हाला बॅनर लावायचं असेल किंवा पत्रक जरी वाटेल तरी परमिशन घ्यावी लागत होती त्यांची. मग त्यासाठी आता मागचा जो लोकसभेचा अनुभव होता त्यावरून आम्हाला थोडा अंदाज आला होता, त्यामुळे अगोदरपासून आम्ही प्रोसेस चालू केलेली. पण जेव्हा आम्हाला समजलं की जे ईव्हीएमचे रँडमायझेशन होतात 3 रँडमायझेशन असतात बरोबर. मग जर पहिली रँडमायझेशन त्यांनी उमेदवार जे होते त्यांनी फॉर्म भरायच्या अगोदरच त्यांनी रँडमायझेशन केलेलं होतं, म्हणजे इथेच समजते की कुठेतरी घोळ चालू आहे. आणि ते जे रँडमायझेशन होतं ते जे प्रस्थापित पार्ट्या आहेत किंवा जे प्रस्थापित आमदार आहेत किंवा जे पार्टीचे समजा भाजपा आहेत किंवा राष्ट्रवादी आहेत ते त्यांना माहित की हे फॉर्म भरणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत त्यांनी फॉर्म भरलेत, म्हणजे ते रँडमायझेशन केले. पण ही चुकीची पद्धत आहे ना. जर रँडमायझेशन केलं तर तुम्ही जेव्हा सगळे उमेदवार फॉर्म भरतील, जेव्हा ते वैध होतील त्याच्यानंतर ते रँडमायझेशन होणार. म्हणजे इथूनच कुठेतरी घोटाळा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नंतर मग सेकंड रँडमायझेशन, नंतर थर्ड रँडमायझेशन ते सगळं झालं. आणि मग नंतर आम्ही प्रचार सुरू केला, आमचे रॅली निघाले, आमचे चौक सभा झाल्या, त्यावरून लोकांचा प्रतिसाद चांगला होता. चांगला म्हणजे एक बहुजन समाजातील कोणतरी व्यक्ती आहे आणि खास करून महिला आहे की जी आपल्या महिलांच्या समस्या सांगते. आणि मेन मुद्दा असा होता की आम्ही जो आमचा जाहीरनामा दिला होता तो 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला होता. मग तो जाहीरनामा जर आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे म्हणजे कुठेतरी लोकांकडून अपेक्षा होती किंवा आस होती की नाही हे बोलतायत ते खरं बोलतायत किंवा करून दाखवणार. आणि तसं तुम्हाला पण माहिती आहे किंवा इथे जे बदलापूरमध्ये लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे की निलेश शेलवे असो किंवा सगळ्या महिला असू दे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. तर आम्ही बरीच आंदोलनं केली आहेत, भाजीवाल्यांसाठी केलेत, फळ विक्रेते आहेत त्यांच्यासाठी केलेले आहेत किंवा अजून बऱ्याच अशा समस्या महिलांबद्दल होणारे अन्याय त्याच्या विरुद्ध. शिवाय कोरोनामध्ये सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. जे लाईट बिल त्यांनी वाढवलेले होते किंवा जे फळ विक्रेते होते त्यांना जो टाइम पिरियड दिला होता लिमिटेड तो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलनं केलेले. त्यामुळे त्यांच्यासाठी जे काम करणारे लोक होते आणि ते जर समाजात उतरून रस्त्यात काम करतायत आणि त्यांनी जर इलेक्शन लढवलं किंवा उमेदवारी लढवली तर त्यांना एक नवीन उत्साह येत होता की कोणतरी आपल्यासाठी उभं आहे इथे. पण जर निकाल लागल्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की 5 ते 5,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ह्याची अपेक्षा होती मतदान की आम्हाला एवढे मत मिळतील. पण तसं न होता 1,107 मतं आम्हाला मिळाली. पण हा कुठेतरी घोटाळा झालेला हा नक्कीच कळतो आहे. आणि आत्ताचा जो महाराष्ट्राचा जो आकडा येतोय विधानसभेच्या निवडणुकीचा तो आकडा बघून सुद्धा आम्हाला असं कळतंय की ईव्हीएम मध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे किंवा मतांची फेरफार झालेली आहे किंवा चोरी झालेली आहे असा आम्हाला अनुभव म्हणजे येत आहे आता. आणि आम्ही सांगू शकतो की असं झालेलं आहे किंवा आता जर या विषयाचे बरेच व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. अनेक असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी अगदी ईव्हीएमचा जो काही घोळ आहे बऱ्याचशा याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्या ठिकाणी हे घोळ झालेले आहेत. याविषयीच्या सगळ्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा याच्यावरती कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये. ही खरंच शोकांतिकेची बाब आहे. हे का होत असावं असं तुम्हाला पण वाटतंय? कारण आता बघायला गेलं तर ज्यांची सत्ता आहे जे रुलिंग पार्टी आहे ते सत्तेत असल्यामुळे जो त्यांना जसं पाहिजे तसं ते करून घेणार. आता जर समजा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो पण तरी सुद्धा ते बंद नाही करत आहेत ना. जर त्यांनी बंद केलं नाही बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखवा, आम्हाला तेवढे बोल तुम्ही आणून दाखवा तर आम्ही म्हणू की चल तुमच्या मागे आहे तेवढी जनता. पण तसं नाही होतंय ना.
त्यामुळे आता कसं आता बघितलं गेलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब, आता त्यांना कुठेतरी डावलल्यासारखं झालेलं आहे. आता सर्वांना म्हणतात की बीजेपीचे मुख्यमंत्री हवेत, पण शेवटी काय ते एकनाथ शिंदेचे लोक होते ते म्हणतात की आमचे शिंदे साहेबच पाहिजे. पण याचा अर्थ सरळ असा दिसतोय की कुठेतरी बीजेपीची सत्ता आहे आणि त्यामुळे हे सगळं घडत आहे. त्यांना जसं पाहिजे तसं ते सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्रीच्या नावाच्या स्पर्धेत जर पाहिलं तर एक सक्षम असा किंवा एक मोठा पक्ष म्हणून भाजपा महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे 130 जागा घेऊन. त्यामुळे आपसुकच त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद यावं अशी त्यांची अपेक्षा असणार स्वाभाविक आहे त्यामागे. पण आपण जेव्हा गेल्या वर्षीच्या म्हणजे 2.5 वर्षाचा जो काही कार्यकाल पाहिलेला आहे आपण, तर त्या कार्यकालामध्ये काय वाटतं की महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थानं घडला का आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं किती प्रगती केली असं तुम्हाला वाटतं? बघा कसं यांच्या दृष्टिकोन विकासाची कन्सेप्ट काय आहे, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे नगरसेवक, त्यांचे नगराध्यक्ष, महापौर, सभापती हे श्रीमंत होणं म्हणजे विकास आहे. आता मला सांगा की जो आपण टॅक्सच्या माध्यमातून पैसा पाठवतो आणि तो आपण वेगवेगळ्या ठिकाणी भरतो, मग लाईट असेल किंवा वॉटर सप्लाय असेल, नगरपालिकेचा टॅक्स असेल, रोड टॅक्स असेल, एज्युकेशन टॅक्स असेल, जीएसटी आणि इतर आहे ते वेगळेच. म्हणजे जवळजवळ एखादा सॅलरीड असेल एखादा माणूस तर त्याचा 60% कमीत कमी टॅक्समध्ये डिडक्ट होतो. 60% म्हणजे 60% जास्त. मग त्या माणसाची काय आहे, हातामध्ये काही राहतच नाही. बरं ठीक आहे, मग लोकांना काय अपेक्षा असते की सरकार आमच्यासाठी काहीतरी करेल. आणि हे जे पैसे येतात, तुम्ही बघा इथं 200 करोडचा घोटाळा झाला, TDR घोटाळा, आता सर्व पत्रकारांना माहिती आहे. त्याच्यानंतर आता नगरपालिकेचा घोटाळा झाला, कोरोनामध्ये घोटाळा झाला. विकास म्हणजे घोटाळ्यांचा विकास आहे, दुसरा काय नाही आहे. आणि घोटाळ्याच्या विकासामध्ये ते लोक काय करतात, स्वतःचे आमदार खासदार यांचे खिसे भरायचं काम करतात. मुळात जर का आपल्या महापुरुषांचा जर इतिहास पाहिला की संभाजी महाराज खूप म्हणजे एकदम खतरनाक असं एकदम उदाहरण आहे. संभाजी महाराजांना ज्यावेळेला अटक केली गेली होती, RSSचे जे काही त्यावेळेचे स्वामी समर्थांचे जे शिष्य होते त्यांच्या माध्यमातून संभाजी महाराजांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं होतं. त्यांना अटक केली गेली होती आणि त्यांना तर खूप छळ करून मारलं, मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे मारलं. आणि त्यावेळेला ते आणि त्यावेळेला संभाजी महाराजांना वारंवार विचारलं गेलं की तुमची जे काही हे आहे तिजोरी आहे त्याच्यामध्ये पूर्ण समाजाचा जो हक्काचा जो पैसा आहे किंवा ते काही सगळं धन आहे तिकडे ते आम्हाला द्या. संभाजी महाराजांनी दिलं नाही ना, आहुती दिली, त्यांनी बलिदान दिला. अशी या लोकांची पात्रता आहे, यांची तेवढी लायकी आहे का? स्पष्ट बोलायचं झालं तेवढी लायकी नाही ना. म्हणजे एवढा त्याग करणारा आमचा महापुरुष होऊन गेला आणि त्यांचे तुम्ही फोटो लावता, त्यांचे पुतळे लावता, थोडी तरी लाज ठेवली पाहिजे. मी असं स्पष्ट पण त्या पुतळ्यांच्या मागे जे राजकारण होत असतं किंवा तो भ्रष्टाचार होत असतो तो आता उघड झालेला आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सुद्धा तीच सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे. म्हणजे ही खरंच कुठेतरी आत्मचिंतनाची गोष्ट ठरलेली आहे. आता प्रत्येकानं मतदारांनी सुद्धा आणि सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं वाटतं. बघा, हे एक लोकमतचा पूर्ण आकडा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 95 मतदार ईव्हीएम मध्ये मतदारसंघात 95 मतदारसंघ तफावत आहे. त्यापैकी 19 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मते आढळलेली आहे. त्याच्यानंतर 76 मतदारसंघात ईव्हीएमची कमी मते आढळलेली आहे. बूथ पातळीवरती फॉर्म 20 तपासणी तफावत असलेल्या मतदारसंघाची संख्या आणखी वाढू शकते. 193 मतदारसंघात फरक नाही. मतदान आणि मतमोजणी एक सारखीच मते, परंतु ईव्हीएमचे आकडे जे वरती जे दिलेले आहेत याच्यामध्ये बरेचसे असे मतदारसंघ आहेत किंवा बूथ आहेत जिकडे मतदारांची संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान आहे. हे तर पॉसिबलच होऊ शकतं. म्हणजे कसं आहे, स्वतः अधिकारी येऊन जेव्हा सांगतात की हे सगळं घोटाळा होतो, तर निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत, म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचे पण प्रमुख आहेत ते पण RSSचेच आहेत, त्यांच्याच मर्जीतले आहेत. त्याच्यामुळे RBIचे पण आहेत, ते पण त्यांच्या मर्जीतले. म्हणजे सगळीकडे षडयंत्र करून काम चालू आहे. आणि विकास म्हणजे मला हे म्हणायचं की भारताचा विकास किंवा देशाचा विकास, राज्याचा विकास, जिल्ह्याचा विकास किंवा तहसीलचा विकासापेक्षा त्या तहसीलमध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा विकास होणं गरजेचं आहे.
त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जी परिस्थिती ती सुधारली पाहिजे. त्यांना जी काही विविध योजना संविधानाने दिलेल्या आहेत त्या योजनेच्या अंतर्गत त्याचा लाभ झाला पाहिजे. आता बेरोजगारांचं प्रमाण किती वाढत चाललेलं आहे. कुठली व्यवस्था आहे सांगा बेरोजगारांसाठी? नोटंकी करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून एवढ्या योजना दाखवल्या जातात की ते अधिकारी पण कन्फ्युज होतात कुठल्या कुठल्या योजना आहेत थोडं, आणि नंतर ते दाखवायला फक्त प्रोपोगंडा करण्यासाठी, पण प्रॅक्टिकली नाही ना. फंड आहे तो फंड दिला जात नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा फंड आयदर परत पाठवला जातो किंवा तो फंड दुसरीकडे वळवला जातो. आमचे स्वतःचे अनुभव, आम्ही आता ग्राउंड लेवलला काम करतो, आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये जातो, गावकऱ्यांकडे जातो, त्यांना पाणी नाही. आता 78 वर्ष झाली त्याच्यानंतर पण तुम्ही पाण्यासारखी मूलभूत समस्या, शिक्षणासारखी मूलभूत समस्या, त्याच्यानंतर तुमच्या रोजगारासाठी विजेसारखी मूलभूत समस्या आहेत. मग विकास झाला कुठे? प्रश्न आहे ना. मग लोकांचं मत यांना कसं भेटू शकतं? मत मिळणारच नाही बीजेपीला, आणि काँग्रेसच्या पण विरोधातच मत आहे. आता मी सांगतो चला ठीक आहे, आपण बीजेपीला बोलतो ठीक आहे. आता लोक बोलते शिव्या करतात, आम्ही शिव्या नाही करत. आम्ही जे काय ते प्रॅक्टिकली जे काय ती माहिती लोकांपर्यंत देऊन त्यांना प्रबोधन करण्याचं काम करतो, जागृत करण्याचं काम करतो. लोक आमच्याबद्दल थोडंसं गैरसमज पसरवतात की लोक शिव्या देतात. आम्ही शिव्या कधीच देत नाही, कारण अपशब्द वापरणं आमच्या महापुरुषांनी शिकवलेलं नाही, आणि ती संस्कृती जपून काम करतो आम्ही. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर चोर आहे तर चोराला चोर बोलणार ना. आता एखाद्या माझ्या घरामध्ये चोरी झाली तर चोर मला माहिती पडला की एखाद्या एरियात हा व्यक्ती आहे तर मी त्याला चोर बोलणार ना. मग जर बीजेपी आमच्या मतांची चोरी करत असेल तर त्यांना चोर नाही बोलणार. त्यांचे नेते मंडळी आमचे जर का आता इकडे किसन कथोरे असतील आमदार खासदार, किंवा तिकडे बालाजी केनेकर असतील, तिकडे महेश असतील महेश जाधव, तर हे जे काही लोक आहेत हे लोक ईव्हीएम मध्ये घोटाळा करून ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून येतात. तर ते चोरच आहेत ना आमच्या मध्ये. पैशांची तर चोरी करतात ईव्हीएमच्या. जर यांच्यामध्ये दम आहे बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा. मी चॅलेंज करतोय ना, ते नाही करू शकत. आपण ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबद्दल बोलतोय. झारखंडचा जो निकाल आहे त्याबद्दल भाजपा नेहमी सांगत असते की इकडे झाला असता जर ईव्हीएमचा घोटाळा तर तिकडे काय नाही होऊ शकत. अशा प्रकारचं त्यांना काही एक्झाम्पल सेट करावं लागतात. त्यांच्या मर्जीतली माणसं त्यांना द्यावं लागतात. काही राज्यांमध्ये त्यांना हे करावं लागतं. म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये होतं ना. आता मला सांगा, इथे कल्याणचं एक चांगलं उदाहरण आहे. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडवरती फायरिंग केली, बरोबर आहे. त्यांना भाजपाने तिकीट दिली आणि शिवसेनेने महेश गायकवाडला पक्षातनं बाहेर काढलं, आणि निवडून कोण आले तर गणपत गायकवाड यांची मेसेज निवडून आले. म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती सगळी कामं चालतात. कसं आहे, तू मला मार, मी तुला मारण्याची नौटंकी करतो. ही नौटंकी सगळे नौटंकी बाज आहेत. हे जेवढे पक्ष आलेले आहेत हे लोक संविधानाच्या विरोधात एकत्र आलेले आहेत, लोकशाहीच्या विरोधात एकत्र आलेले आहेत, महापुरुषांच्या महान विचारधारेच्या आणि त्याच्या उद्देशाच्या विरोधात. त्यामुळे जनतेने याचा विचार करावा. आम्ही संघर्ष करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. महापुरुष बाबतीत मी एक शेवटचं स्टेटमेंट देतो आणि थांबूया आपण. मला एक म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जर फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं तर त्याच्या अगोदर ते काय महान असा काही बॅकग्राऊंड असा नव्हता की ते राजे बनण्याच्या, छत्रपती बनण्याच्या परिस्थितीमध्ये असं नव्हतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं तर तसा नव्हता. त्याचबरोबर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं पण तसं नव्हतं. पण ते महान का झाले? कारण तो महान उद्देश घेऊन ते काम केलं, त्यासाठी त्याग समर्पित होऊन काम केलं, कष्ट केलं, बलिदान केलं, आणि तो उद्देश फक्त घेऊन काम नाही केलं तर त्याला रिझल्ट दिला. रिझल्ट 108 वर्षाचा 48 पासून ते 56 पर्यंत 108 वर्षाचा दैदिप्यमान संघर्षमय इतिहास आहे. त्याचा अभ्यास आम्ही करतो, त्याचं वाचतो. नाही समजलं तर परत आम्हाला चीड येते. चीड आल्यावरती आम्ही रिॲक्ट नाही करत, परत जाऊन ते पुस्तके चाळतो, परत मेश्राम साहेबांची आम्ही भाषणं ऐकतो, डोक्यात घेतो 4 गोष्टी आणि परत संघर्ष करण्यासाठी उभं राहतो. तळमळीने काम करून जोपर्यंत आपण लोकांना संघटित करण्याचे लायकी निर्माण करणार नाही तोपर्यंत समाज एकत्र येणार नाही. आपल्या लोकांना महापुरुषांचा गवगवा करणं, त्यांचा म्हणतात ना त्यांची पूजा करणं, त्यांची भक्ती करणं आवडतं. परंतु महापुरुषांनी ज्या उद्देशासाठी त्याग, बलिदान, समर्पण करून कष्ट केलेले, परिश्रम केलेले, त्याग केलेले आहे, त्याच्यासारखं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करून त्यांना पटत नाही. नेते मंडळी एक तर बीजेपीला समर्थन देईल किंवा काँग्रेसला समर्थन देईल किंवा राष्ट्रवादीला देईल, सेनेला देईल, अजून कुठल्या कुठल्या पार्टीला देणं. जे लोक लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे ती लोक काही चळवळ चालवतात का? त्यांना का आपण समर्थन देतोय? वैयक्तिक स्वार्थासाठी ना. किंवा त्यांना असं वाटतं की नाही दगडापेक्षा वीड बरी, मग मारून दाखवतो तुमच्या डोक्यावरती,
मारतो डोक्यावरती, मग बघा ते डोकं फुटतं की नाही फुटतं. विषय असा आहे, हा मूर्खपणा आहे. लोकांनी समजलं पाहिजे. आता परिस्थिती राहिलेली नाही. आया बहिणींवरती बलात्कार होतात दिवसाढाळा. एवढं बलात्कार होतात की डायरेक्ट व्हिडिओ करून पाठवले जातात. आदिवासी महिला, आदिवासी पोरं बाळ हे लोक माती खाऊन दिवस काढतात, माती खाऊन. वडापाव म्हणजे त्यांना बर्गर वाटतो, वडापाव म्हणजे बर्गर वाटतो. आज 78 वर्षानंतर त्यांना कपडे नाही, झोपड्यांमध्ये राहतात. झोपडी म्हणजे त्यांची अशी की आज तुटेल का उद्या तुटेल, आणि त्या झोपडीमध्ये ते लोक जो लाकूड आहे ते तुटून मरतील काय. उपचारासाठी कुठल्या आरोग्याचं कुठली सेवा नाही. मुरबाडमध्ये हॉस्पिटल तरी बांधलं काय एवढे 25 वर्ष. आता हे समजा 20 वर्ष आमदार होते किसन कोथोरे साहेब, काय केलं त्यांनी? जर का लोकांना रस्ता नाही, पाणी नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही, MIDC मध्ये तिकडे डेव्हलपमेंट करून कुठे रोजगाराची संधी केलेली नाहीये तुम्ही, त्याच्याने तिकडे हॉस्पिटलवर विकास कुठला झाला? खोटाडेपण आहे अहो सगळा. मी म्हणतो ठीक आहे, जे झालं ते झालं. माझी ही नम्र विनंती आहे, किसन कोथोरे साहेब असतील, वामन म्हात्रे साहेब, राजन घोरपडे असतील, ठीक आहे, तुम्ही भल्या कुठल्या पक्षामध्ये काम करा, काँग्रेसमध्ये काम करा, संजय जाधव असतील, जे बहुजन नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना मी अपेक्षा ठेवू शकतो. का? कारण भले ते आज वेगळ्या पक्षात असतील पण एक बहुजन आहेत ना ते. मी एक सामाजिक दृष्ट्या त्यांना ओबीसी मराठा म्हणून मी त्यांना आपला मोठा बांधव मानतो. मी त्यांना हात जोडून विनंती करतो की ठीक आहे, चुका झाल्या, यापुढे तर चुका करून एक माणुसकी म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे आणि लोकांच्या पोटा पाण्याच्या, त्यांच्या भविष्याच्या, त्यांच्या मुलाबाळांच्या, पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे आणि मिळून सोडवले पाहिजे. पक्ष राजकारण, पक्षाचा अजेंडा ते होत राहील. ठीक आहे, आज तुमची सत्ता आहे, भले ठीक आहे ईव्हीएमच्या माध्यमातून असतो, परंतु आज अधिकार आहे. जर त्या अधिकाराचा उपयोग तुम्ही लोक कल्याणासाठी केला तर खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांचं नेतृत्व करता असा अर्थ. पण त्यांचं तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून येता आणि लोकांची कामं पण नाही करणार तर तुम्हाला विरोध होणारच. आज ईव्हीएम म्हणून वाचल, किती दिवस वाचल, नंतर काय? शेवटी एक असं वेळ येईल की ज्या वेळेला जन आंदोलन होईल आणि समाज पण तुमच्या बाजूने उभा राहणार नाही. कारण समाजाबरोबर तुम्ही धोकेबाजी करता ना. तुम्ही पक्षासाठी आणि तुमच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, राजकीय गोळी भाजण्यासाठी एवढे स्वार्थी झालेले आहेत की तुम्हाला समाज दिसत नाही. इथे बदलापूरमध्ये, मुरबाडमध्ये आप्पासाहेब नारायण नागू पाटील जे समाजरत्न आगरी समाजात, ते दिवा पाटील आहेत ज्यांनी या आगरी समाजासाठी, बहुजन समाजासाठी काम केलं. त्यांचं स्मारक का नाही म्हणत? बाबासाहेबांचं स्मारक म्हणून फक्त बौद्ध समाजामध्ये, शेड्यूल कास्टच्या लोकांमध्ये राजकारण करून आपल्याच लोकांच्या विरोधात उभा करून फक्त भांडणं लावायची काम करतात. पण आम्हाला आमची माहिती आहे ना स्ट्रेंथ काय आहे. उपद्रव्य मूल्य आम्ही निर्माण केलेलं आणि उपद्रव्य मूल्यांच्या आधारावरती आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाडणार. नगरपालिका आहे म्हणजे अजून आमचा संघर्ष थांबलेला नाही. आम्हाला किती वोटिंग भेटतं आमचा विषयच नाही, कारण ईव्हीएमच्या माध्यमातून चोरी झाली. मला माहिती आहे की माझे भाजीवाल्यांसाठी आम्ही काम केलं, गोरगरिबांसाठी काम केले, शेतकऱ्यांसाठी काम केलं, कामगारांसाठी काम केलं, बदलापूरच्या झोपडपट्टी धारकांसाठी आम्ही काम करतो, गावगावांसाठी जातो. आणि काय आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही. इकडचा एखादा नगरसेवकाचा हाताखालचा पोरगा जरी एखादं काम केलं की लगेच तो तिकडे हप्ते चालू करतो. आम्ही हप्ते बिप्ते घेऊन काम करत नाही, खऱ्या अर्थाने महापुरुषांची विचारधारेवरती काम करतो. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने जर का शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रस्थापित करायचं असेल तर सगळ्यांना एकत्र यावं लागेल. स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहून का होणार नाही. स्मार्ट सिटीसाठी खऱ्या अर्थाने ज्या लोकांची गरज आहे आपल्याला किंवा जे नागरिक आपल्याला राहतात त्यांचं संगोपन होणं गरजेचं आहे. तुम्ही मायबाप आहेत, जनतेचं मायबाप आहेत. आई वडील आपल्या मुलाबाळांचं जर संगोपन करत नसतील तर निश्चितपणे ते आईबाप नालायक आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जर तुम्ही मायबाप असून जर गोरगरिबांवरती, इकडच्या मतदारांवरती, नागरिकांवरती अन्याय होतं म्हणजे तुम्ही नालायक आहेत असं माझं. मतमोजणीच्या वेळेला काय तुम्हाला असा अनुभव आला असं तुमचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात तुम्ही काहीतरी कायदेशीर कारवाई करण्याचं हे ठरवलं? हो, मतमोजणीचं 23 तारखेचा दिवस होता आणि त्यावेळेला रिझल्ट साधारण 5-5:30 पर्यंत होणं अपेक्षित होतं. मतमोजणीचे 20 राऊंड झाले होते आणि 4 ते 5 राऊंड बाकी होते. त्या काळामध्ये मतमोजणी झालेली आणि ऑफिशियली डिक्लेअर होणं बाकी होते. मतमोजणी झालेली तिकडे ग्राउंड लेवलला आमच्या मतमोजणीच्या कक्षामध्ये सर्व अधिकाऱ्यांचे सगळे रिपोर्ट्स मॅडमकडे येणं गरजेचं आहे. अंजली पवार ज्या तिकडे आरो होत्या आणि ऑब्झर्व्हर पण होते, बरेचसे त्यांचे सहकारी होते. त्या वेळेतच बाहेर जल्लोष चालू झाला, बॅनर लागले गेले सकाळपासूनच किसन कोथोरेंच्या विजयाचे अभिनंदन. म्हणजे कसं आहे की ईव्हीएम मध्ये सेटलमेंट होती आणि फेरफार होती म्हणूनच अगोदरच माहिती पडलं. हीच गोष्ट मी जेव्हा कल्याणला उभा होतो, कल्याण लोकसभेला, श्रीकांत शिंदेचे पण बॅनर सकाळीच लागले होते. अगोदरच कसं माहिती पडतं यांना?
म्हणजे मतांची चोरी होते आणि चोरी करून आपण जिंकून येणार त्यांना खात्री आहे. म्हणून अगोदर असं बॅलेट पेपरच्या वेळेला कोणाची हिंमत नाही झाली लावायची, नाही झाली का? कारण त्यांना माहिती की काही होऊ शकतं. कारण लोकांच्या हातामध्ये मताचे होते ना, फिजिकल एव्हिडन्सच नाही. ईव्हीएम मशीन मधनं जेव्हा मतं पडतात तर फिजिकल जे काही पावत्या पडतात त्याची मोजणी होत नाही, ते डिजिटलायझेशनचं होतात. तर ते तर काय आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू शकतो, त्याच्यामध्ये हॅकिंग करून करू शकतात, हे सर्व लोकांनी मान्य केलेलं आहे. मग त्यावेळेला किसन कथोरे गुलाल, त्याच्यानंतर स्कार्फ घालून आले. बीजेपीचा स्कार्फ, आचारसंहिता लागू होती, बीजेपीचा स्कार्फ घालणं अलाउड नव्हता, ते घालून आले. गुलाल अंगावरती होता. बरं, त्यांना ते मत मोजणारे जे प्रतिनिधी त्यांच्या बॅरिकेडमध्ये होते, तिकडनं इथे याला एंट्री नव्हती, ते सर्व बांधलं होतं. कार्यकर्त्यांनी स्वतःहून ते खोललं, ते म्हणजे ते रश्या खोलून स्वतः या ठिकाणी ज्या ठिकाणी आरो होत्या बसलेल्या त्या ठिकाणी घुसल्या. सर्व कार्यकर्त्यांनी 30 एक कार्यकर्ते होते, त्यांच्यावर 25 ते 30 कार्यकर्ते होते. हातामध्ये मोबाईल, व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि किसन कथोरे साहेब पण स्टेजवरती गेले, आरोच्या चेअरवरती बसले. आणि तिकडच्या अधिकाऱ्यांनी, सुरक्षा जे काही कर्मचारी होते त्यांनी पण त्यांना थांबवलं नाही. त्यांना चहा दिला गेला. ठीक आहे, चहा वगैरे तर काय विषय नाहीये, कारण त्यांचा मान सन्मान करणं गरजेचं होतं आणि त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण आचारसंहितेचा भंग झाला ना. तुम्ही ज्या पदावरती त्याची गरिमा तुम्ही ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत ऑफिशियली डिक्लेअर होत नाही, त्यामुळे तिकडे मी लगेच अधिकाऱ्यांना म्हटलं, ऑफिशियली जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचं त्यांचं स्वागत करणं किंवा आचारसंहितेचा भंग करणं जे काही चाललेलं आहे हे लगेच त्वरित थांबवावं. आम्ही सर्व उमेदवारांना एकत्र केलं, चर्चा केली, लगेच तिकडे लेखी लेटर दिलं. सगळे तिकडे संगीताताई होत्या, ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत ते उमेदवार होते, इतर जे आहेत सागर हिरे होते, त्यानंतर PN पाटील साहेब होते. आम्ही जे सुभाष पवार यांच्या प्रतिनिधींना पण निरोप पाठवला, ते पण तिकडे होते, पण त्यांनी काय तिकडे सिग्नेचर केलं नाही. याचा अर्थ दिसला की आम्हाला दिसलं की सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये काम चाललेलं आहे आणि जो 150-200 अधिकारी उभे राहून त्यांचं स्वागत करत होतो. परंतु आपण जर संविधानाला मानतो, आदर्श आचारसंहितेचे पोलिसांनी आम्हाला सूचना पाठवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, मग पोलिसांचं काम होतं, अधिकाऱ्यांचं काम होतं, तुम्ही आचारसंहितेच्या आधारावरती इतर उमेदवारांना, प्रतिनिधींना त्याचं पालन करण्याचं निर्देशन देता, दबाव करता, ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करता, कायदा सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे. मग किसन कथोरे काय वेगळे आहेत का? संविधानाच्या वरती आहेत का? सगळ्यात वरती जे संविधान आहे, संविधानाच्या वरती कोण नाहीये. सुप्रीम कोर्ट पण संविधानाच्या खाली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टापासून जे काही आदेश आलेले आहेत आदर्श आचारसंहिता त्याचे पालन करण्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाचं त्याचं पालन त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर त्याची कारवाई झाली पाहिजे. आणि जर कारवाई होत नाही तर या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीने आम्ही मोर्चा काढण्याचं, आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मी पोलिसांना आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला आजही पत्र पाठवलेलं आहे, म्हणजे मेलवरती ड्राफ्टिंग करून सर्व संबंधित विभागाला पाठवलेलं आहे, CPना पाठवलं, SPना पाठवलेलं आहे. जर कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू असं आमचा स्पष्ट मत आहे आणि आमचं एकदम क्लिअर कट आम्ही ठरवलेलं आहे की या संदर्भात प्रत्येकाने नियम अटी शर्तींचे पालन करणं गरजेचं आहे. आता बॅनर लागलेले आहेत सगळीकडे, विजयाचे अभिनंदनचे बॅनर लागले पाहिजेत. मग त्याला काही नियम आहे की नाही? परमिशन कोणी घेतले की नाही? परमिशन कोण घेणार? परमिशन घ्या ना. परमिशन घेऊन त्याचे पैसे भरा. आम्ही पैसे भरतो. आज आमची परिस्थिती नाही की आमच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा नाही की एवढा पैसा आम्ही वाटत सुटले. 1000-2000 वोटिंग विकल्या गेले, हे सगळ्यांना माहिती आहे की हा भ्रष्टाचाराचा पैसा ना. विकास होतो, हा भ्रष्टाचार विकास होतो. परमिशन घेतले जातात, न घेता बॅनर लावले जातात. हे कुठेतरी आपल्या सत्तेचा जो आहे हा गैरवापर किंवा ह्याला आपण जर का स्पष्ट भाषेत तर माज म्हणू शकतो. ते बोलणं बरोबर वाटत नाही, परंतु शेवटी कसं आहे लोकांना त्याशिवाय समजत पण नाही. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही संविधानाचं पालन करा, आदर्श आचारसंहितेचं पालन करा, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा. आम्ही जसं त्या पद्धतीने पालन करतो तुम्ही पालन करा. ठीक आहे, थोडंफार वरती खाली होऊ शकतं, परंतु जे प्रस्तावित नेते ज्यांचा अनुभव आहे 20-25 वर्षाचा किंवा 30-40 वर्षापासूनचा राजकीय अनुभव, त्यांनी असं चुका नाही करायला पाहिजे ना. मग तुम्ही आदर्श काय देणार आमच्या सगळ्या नवीन लोकांना? आम्ही नवीन लोक आहेत, आम्हाला काय कळत नाही असं समजा आम्ही आताच प्रवेश केला राजकारणामध्ये, पण तुमच्याकडनं आम्ही आदर्श कसं घ्यायचं? तुम्ही समाजासाठी काम करत नाही, आम्ही जातो गाववाले तुमच्या म्हणजे या प्रस्तावित नेत्यांच्या नावाने शिव्या घालतात. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. आम्ही इथे गेलेलो बंजारा समाज, त्यांचा एक दिवस अगोदर किसन कथोरे साहेबांनी मेळावा घेतला होता, त्यांचं समर्थन घेतलं. आम्ही एकाच बंजारा समाजाच्या वस्तीमध्ये गेलेलो, त्यांच्या संडासाची सोय 25 वर्षात नाही झाली. काय विकास आहे सांगा तुम्ही?
गावकरे पाण्यापासून अक्षरशः शिव्या घालत होते. त्यांना बारवी डॅम आहे तिथे नाही, शिक्षण नाही, रस्ता नाही. ठीक आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपण या सर्व गोष्टींचं पुन्हा नव्या आशेने नव्या दिशेने काम करायला सुरुवात करायला पाहिजे. मुरबाडमध्ये नेतृत्व करणारे जे लोक बहुजन करू मुक्ती द्या. पार्टी हा एक चांगला पर्याय असू शकतो लोकांसाठी, की तुम्हाला जर एक सक्षमपणे किंवा एक पारदर्शकपणे जर आपल्याला राजकारभार बघायचा असेल तर एक सक्षम पर्याय असू शकतो, असं आवाहन कराल का तुम्ही? म्हणजे मला एवढं सांगायचं, बहुजन मुक्ती पार्टीचा स्वतःचा काय उद्देश नाहीये आणि राजकारणामध्ये राजकीय सत्तेचा वापर करून, मिसयूज करून, त्याचा गैरवापर करून लोकांवरती अन्याय करणाऱ्या लोकांना अंकुश लावण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता या राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला ज्यांनी प्रेरणा दिली ते मान्यवर काशीरामजी. त्यांचा एक दिव्य संदेश आहे. ते म्हणतात की आमची लोक निवडून येऊ का न येऊ, आमची सत्ता बनवू का न बनवू, परंतु हे जे सामाजिक जे आंदोलन आहे ते निरंतर चालू राहिलं पाहिजे. आणि सामाजिक आंदोलन चालवणं आमचा उद्देश नाही, शासनकर्ती जमात बनणं आमचा उद्देश आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा जो महान उद्देश आहे त्या उद्देशाच्या आधारावरती काम करणारे लोक जोपर्यंत नगरपालिकामध्ये, संसदेमध्ये, विधान भवनामध्ये जाणार नाही तोपर्यंत कायदे तसे बनणार नाही, त्या पद्धतीने कामं होणार नाही. त्याच्यामुळे जनतेने याचा विचार करावा. आम्ही आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, नौटंकी करत नाही, संघर्ष जमिनीवरती येऊन करत आहोत. तर जो उद्देश आहे तो आपल्या महापुरुषांनी दिलेला आहे, तो म्हणजे या भारतामध्ये आपल्याला समता, स्वतंत्र, बंधुता, न्यायावरती आधारित समाज व राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी बंधुभाव निर्माण करणं गरजेचं आहे, लोकांना संघटित करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या होणाऱ्या समस्या आणि त्यांच्यावरती होणाऱ्या विरोधात आंदोलन करावं लागतील. आणि त्यासाठी आपण एक प्रामाणिक प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 15चा एक फॉर्म्युला देत आहोत. बदलापूरमध्ये 47 वॉर्ड आहेत, 49 वॉर्ड आहेत, आता वाढलेत 2 वॉर्ड. आणि त्या पद्धतीने आपण जर पाहिलं की ही वॉर्डांची संख्या वाढेल, कदाचित अजून काही फेरबदल होऊ शकतात, परंतु संविधान सांगतं की जेवढी ज्यांची संख्या आहे तेवढी त्यांची भागीदारी आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबची इथे जी संख्या आहे त्या पद्धतीने त्यांना त्यांच्यामध्ये त्यांचा शासनाचा, त्याच्या हिस्सेदारी, त्यांचा वाटा मिळणं अत्यावश्यक आहे. मग त्यासाठी इकडच्या प्रस्तावित लोकांकडे आम्ही आमचा निरोप पाठवूच. जर त्यांनी संगनमताने जर का याच्यावरती तयार झाले तर ठीक आहे, नाही तर आमचा संघर्ष जारी आहे. ही लोक जे उपरे बोलून ज्या लोकांना या ठिकाणी अपमानित करत असतात त्या उपऱ्या लोकांना बहुजन चळवळीतल्या विविध सामाजिक संघटना, धम्म संघटना, त्यानंतर कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना सर्व आमच्या संपर्कात आहेत. गाववाले आहेत, आदिवासी समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत. आमच्या अंतर्गत जवळजवळ 90 संघटना आहेत. ते मी सांगितलं, आमचं सामाजिक स्तरावरती मोठं नेटवर्क आहे. आम्ही त्यांना सर्वांना एकत्र करून जे प्रस्तावित पार्टी जातीवादी, धर्मवादी स्तरावरती त्या अजेंडाला घेऊन काम करतील त्यांना यावेळेस नगरपालिकेमध्ये पाडणार, म्हणजे पाडणार, 200% पाडणार. आणि आमचे जे बहुजन चळवळीतले लोक आम्ही निवडून पाठवणार नगरपालिकेमध्ये यावेळेस बहुजन चळवळीचा झेंडा निश्चितपणे फडकणार, हे मी पूर्ण खात्रीपूर्वक सांगतो. धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. आणि तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का मॅडम? महिलांसाठी संदेश द्यायचा असेल तर म्हणजे कसं आहे की आता महिलांवर बऱ्यापैकी अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत. मग मी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की जर आपल्यावरचे अन्याय अत्याचार थांबायचे असतील तर मग आपण स्वतः पुढे येऊन त्याचा विरोध केला पाहिजे. आणि एक विरोध करण्यासाठी आम्ही या उमेदवारी लढत होतो. तर मला असं म्हणायचंय की फक्त की जिथे साथ सहयोग झालाय, मला बऱ्यापैकी झालाय, जे आपल्या सामाजिक चळवळीचे संघटन आहेत किंवा बहुजन चळवळीचे जे संघटन आहेत किंवा आंबेडकरी चळवळीचे संघटन आहेत, आपले भाजीवाले असतील किंवा फळ विक्रेते असतील, आमचे झोपडपट्टी धारक असतील, सगळ्यांनी साथ सहयोग केला आणि त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते की त्यांनी साथ सहयोग केला. भले आम्हाला वोट कमी मिळते, तो आता ईव्हीएमचा गडबड आहे, घोटाळे सगळ्यांना मान्य झालेला आहे. फक्त मी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की आपल्या महिलांसाठी मी उभी होते तर त्यांनी कुठेतरी साथ सहयोग केला, नाही असं मी म्हणत नाही, केलाय. आणि त्यांच्यासाठी आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे. आपल्यावरचा अन्याय जो होत आहे त्याला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी
महिलांनी संघटित झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. नक्कीच खूप चांगला संदेश या ठिकाणी प्राजक्ता एल्वे मॅडम यांनी दिलेला आहे. याच एका नोटवर आपण या चर्चेचा शेवट करतोय. आपण बघितलंय लोकसभा झालेली आहे, विधानसभा झालेली आहे, आता येऊ घातलेली आहे बदलापूर बदलापूर नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती एप्रिल महिन्यात येऊ घातलेली आहे. या अनुषंगानं बहुजन मुक्ती पार्टी हा एक सक्षम पर्याय म्हणून बदलापूरकरांसाठी उभा राहतोय आणि त्याच अनुषंगानं विधानसभेची निवडणूक प्राजक्ता एल्वे यांनी लढवलेली आहे आणि त्यांनी आपले जे मुद्दे आहेत, आपली भूमिका आहे, आपला उद्देश आहे तो स्पष्ट केलेला आहे. ही सगळी बातमी तुम्ही पाहत असाल आणि ह्या चर्चेसंदर्भात तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील किंवा तुमचेही काही मतं असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. त्याचबरोबर आज जो दिवस आहे 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे, त्या संविधान दिवसाच्या आपल्या बदलापूरच्या वतीनं तमाम बदलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा. आज 26/11 जी आपण खूप वाईट अशी आठवण आहे आपल्या मनामध्ये, 26/11 मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे आपले शहीद झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण या अनुषंगानं श्रद्धांजली अर्पण करूयात आणि या एका नोटवर ह्या लाईव्हचा शेवट करूयात. धन्यवाद.